नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता, न्यूज चॅनल मधून उष्णतेच्या लाटांवरती नैसर्गिक उपाययोजना याबाबत आपल्याला थोडक्यात विश्लेषण या माध्यमातून करतो आहे। पारंपरिक संस्कृती जोपासणारा आपला एक गोंदिया जिल्हा आहे। महाराष्ट्र राज्यातील जिल्हा गोंदिया नैसर्गिकदृष्ट्या सौंदर्यीकरणात सदा अग्रेसर जिल्हा आहे। त्यामुळे हा जिल्हा विदर्भाचे नंदनवन म्हणायला वावगे ठरू नये। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा तुकाराम महाराजांचा अभंग जो निसर्ग आणि मानव यांच्यामधील नाते स्पष्ट करतो। वेली आणि जंगलातील प्राणी हेच आपले खरे नातेवाईक आहे असे सांगून तुकोबांनी मानवाला निसर्गाशी एकरूप राहण्याचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे। या तत्वज्ञानाची खऱ्या अर्थाने जगाला गरज आहे। मात्र हे तत्वज्ञान अजूनही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत नाही। त्यामुळे प्रभावीपणे जनजागृती करावी लागेल। आतापर्यंत शासन आणि प्रशासनाकडून जनजागृतीचा जो गाजावाजा झाला त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही। कोटी वृक्ष लागवड ही केवळ कागदावरची हिरवी वृक्षवल्ली आहे। वसुंधरा अभियान, मनरेगा, वृक्ष लागवडीच्या अनेक योजना चालू आहे, पण फलश्रुती मात्र तोकडी दिसून येत आहे। विदर्भात प्रभावीपणे अंमलबजावणीची गरज आहे। विदर्भातील गोंदिया जिल्ह्याचा पॅटर्न अंमलात आणायला पाहिजे। विदर्भातील इतर जिल्ह्यातील नागरिकांना या जिल्ह्याचा अपघात दौरा केला गेला पाहिजे। येथील नागरिकांशी संवाद झाल्यास अनेकांचे वृक्षप्रेम वाढेल आणि विदर्भ हरियाली छायेत येईल। विदर्भामध्ये सध्या उन्हाळा आग ओकतो आहे। असह्य उष्णतेच्या झळा जीवघेण्या ठरत असताना गोंदिया भंडारा जिल्ह्यातील वातावरण आजही अगदी सामान्य आहे। नैसर्गिक सुंदरता वखरण्याजोगी आहे। आमच्या टीमने या जिल्ह्यात जवळपास एक आठवडा घालवला आहे। जेव्हा आम्ही पाहणी केली तर येथील संस्कृती, रहनसहन निसर्गाशी दोस्ती करणारी दिसून आली आहे। येथील शेतकऱ्याचे मुख्य पीक हे धान्याचे असले तरी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर फळझाडे दिसून आले आहे। नयनरम्य हिरवेगार शेत उन्हाळ्यातही डौलाने उभे आहे। गाव तेथे तळे निसर्गाशी देण आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीकडून जवळपास 3000 पर्यंत वृक्ष लागवड करून ही झाडे जोपासली आहे। वृक्षारोपण केवळ फोटो आणि उपक्रमापुरते मर्यादित नसून येथील नागरिकांचे झाडावरती असलेले खरेखुरे प्रेम आहे। आंबा, जाम, जांभूळ, फणस ही फळझाडे तर उत्पन्नात भर घालून देत आहे। शेतकऱ्यासह स्थानिक ग्रामपंचायतीने सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखला आहे। गावात कचरा व्यवस्थापन अतिशय सुंदर नियोजन आहे। येथील ग्रामपंचायती शासनाच्या सर्व योजनांसाठी पात्र ठरू शकतात अशी परिस्थिती आहे। शाळांचे सुशोभीकरण, अंगणवाडी, दवाखाने, ग्रामपंचायत इमारती बोलक्या चित्रांनी मनमोहून सोडत आहे। या जिल्ह्याला निसर्गाने खूप काही दिले असले तरी पण नागरिकांनी जे जोपासले आणि त्यात आणखी भर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। वृक्षतोड कमी आणि वृक्ष लागवड अधिक असल्यामुळे या भागात शरीराला पूर्ण ऑक्सिजन मिळतो आहे। येथील नागरिकांचे जीवन निरोगी असल्यामुळे नागरिकांचा स्वभाव शांत, संयमी आणि प्रेमळ असल्याचे आम्ही अनुभवले आहे। आम्ही या भागाला भेट दिली, आपणही भेट द्या आणि जाणून घ्या नक्कीच आपल्यामध्ये काय उणीवा आहेत, निश्चित भरून काढता येईल का असा विचार आल्याशिवाय राहत नाही। आम्ही अनेक गावाची पाहणी केल्यानंतर आमच्या निदर्शनात आले की जुनाट भिंतीचे घरे अजूनही कायम आहे। आधुनिक युगात सिमेंटची घरे कितीही पसंतीची असली तरी त्या घरांना येथील नागरिकांनी दुय्यम स्थान दिले आहे। मातीच्या भिंतीचे घरे ही आरोग्यदायी असल्यामुळे नागरिकांचे प्रेम या घरावरून कमी झालेले दिसत नाही। ही घरे जैसे ते असून या घरांच्या पाठीमागे नवीन सिमेंटच्या घरांना स्थान देण्यात आले आहे। जुने ते सोनं हे या लोकांकडून शिकवण्यासारखे आहे।